हा व्हिडिओ स्पेशल चहा लवर्ससाठी. हो, असे चहा लवर्स ज्यांना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. थोडी जरी थकान आली तरी चहाने त्यांना एवढी एनर्जी मिळते की जणू जेवायचंही काम नाही. पण चहा पिला की ॲसिडिटी होते, जडजड होते. चहा डॉक्टरांनी बंद सांगितलाय, पण चहाशिवाय काही भागत नाही. चला आज बनवूयात असाच मस्त भन्नाट बिना चहापत्तीचा, बिना साखरेचा चहा. याचे फायदे तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. आपण जो दुधाचा चहापत्ती घालून खदखदून शिजून चहा पितो त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. पण हा असा चहा आहे ज्याचे अनगिनत असे फायदे आहेत. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला इथे लागणार आहे धने. 2 चमचे धने, 2 चमचेच सोफ आपण इथे घेतलेली आहे. 1.5 चमचा जिरं, चमचा म्हणजे जो आपला पोहे खायचा चमचा असतो घरी त्याचं प्रमाण मी देत आहे. आता जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार असाल तर अर्धी वाटीचं प्रमाण घ्या. पण ही पावडर ना फ्रेश बनवली की छान लागेल. एवढं प्रमाणही भरपूर होते. बघा इथे मी 30 ते 35 इलायच्या घेतल्या आहेत कारण छोट्या आहेत. मोठ्या असतील तर 20 घ्याव्या. 15 मी इथे मिरे घेतलेल्या आहेत आणि 15च लवंग घेतलेल्या आहेत. सर्व जिन्नस अगदी मंद गॅसवरती आपण हे भाजून घेऊयात. मंद गॅसवरतीच भाजावं. आत्ता पावसाळा चालू आहे त्यामुळे बाहेर मस्त अशी झडी लागलेली असते आणि त्याच्यामध्ये फरमाईश येते ती म्हणजे चहा आणि गरमागरम पकोडे. ते दोन्हीही कॉम्बिनेशन असं आहे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर घातकच. प्यायला चांगला आहे, खायला चांगला आहे, पण शरीराला नाही हो. म्हणून त्या चहाऐवजी हा चहा तुम्ही दिवसातून 2 काय 3 टाईम जरी घेतला ना तरीही ॲसिडिटी होणार नाही, ढेकर येणार नाही, जळजळ होणार नाही, छातीत गरम गरम झाल्यासारखं वाटणार नाही. या उलट आपल्याला सतत पोटाला फुगारा आल्यासारखं वाटतो, ब्लोटिंग होतं, सतत असं ढेकर येतात, जडपणा येतो, डोकं असं भन्न म्हणतो ना आपण, डोकं भनभन करून राहिलं. आमच्या भाषेत, विदर्भाच्या भाषेत डोकं भनभन करतंय, आज 1 कप चहा होऊ द्या. असं जेव्हा आपल्या मनात येतं ना तेव्हा चहा तर बनवा, पण चहापत्तीचा नव्हे. यालाच कषाय सुद्धा म्हटलं जातं. कषाय हे बेसिक मसाल्यांपासून बनवलेलं आयुर्वेदिक पेय आहे, जो चहा किंवा ग्रीन टीला एक उत्तम असा आरोग्यदायी पर्याय आहे. हे शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करते आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते, जी पावसाळ्यामध्ये मंदावलेली असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला बरेचदा सर्दी, खोकला, बॅक्टेरियल प्रॉब्लेम, पोटाचे विकार जाणवत असतात. त्यासाठी तुम्ही पावसाळ्यात आवर्जून ही पावडर घरात बनवून ठेवा. याच्यामध्ये आपण हे जायफळ घेतलेलं आहे. चमचा भरून मुलेठी पावडर. मुलेठी पावडर म्हणजेच ज्येष्ठमध पावडर. मुलेठी पावडरमध्ये श्वसन संस्थेचे विकारांवर आराम मिळतो, तसेच पचनाच्या विकारांवर जसे की ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. सोबतच केस गळती असो किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो, हे ज्येष्ठमध त्याला मराठीमध्ये म्हटलं जाते आणि याला मुलेठीसुद्धा म्हटलं जाते. तर 1 चमचा आपण ते घेतलं. 1 चमचा आपण इथे अश्वगंधा पावडर घालत आहे. अश्वगंधा पावडरचे अनेक असे फायदे आहेत, जसे की तणाव आणि चिंता कमी करणे, झोप सुधारणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि शरीरातील ऊर्जा वाढवणे. या व्यतिरिक्त हे स्नायूची ताकदसुद्धा वाढवतं. चमचा आपण इथे मुलेठी पावडर म्हणजे ज्येष्ठमध पावडर घेतला आणि 1च चमचा आपण इथे अश्वगंधा पावडर घेतलं. तर त्याला सोबतच आपण 1च चमचा इथे आपण सुंठ पावडर घेत आहे. आता सर्दीसाठी असो किंवा मग घसा खवखवणे असो, स्पेशली हिवाळ्यामध्ये सुंठ पावडर आपण भरभरूनच वापरतो, पण ते सुद्धा प्रमाणातच वापरावी. आणि इथे आपण अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद पावडर घातलेली आहे. हळदीचे फायदे मला तुम्हाला सांगायला नको, आपण सर्वजण जाणतो. हळदीचे असे अनगिनत फायदे आहेत. असं आरोग्यदायी हे सर्व साहित्य आपण एकत्र केलंय. आता हे छान थंड झालंय, दळून घेऊयात. शक्य होईल तेवढी याची बारीक पावडर करण्याचा प्रयत्न करा. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दळायचं म्हणजे छान असं बारीक दळलं जातं.
थंड झाल्यानंतर यासाठी दळावं म्हणजे गरम असलं तर यामध्ये वाफ तयार होईल आणि आपल्या या ज्या पावडरला थोडासा ओलसरपणा येईल. मग आपण हे स्टोअर करतोय ना, त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून छान थंड झाल्यानंतर मस्त अशी जमेल तेवढी बारीक पावडर आपण याची दळून घेतलेली आहे. रंग बघा, सुगंध तर एवढा अप्रतिम येतोय, ते तुम्ही तेव्हाच अनुभवाल जेव्हा ही पावडर तुम्ही घरी बनवाल. या पद्धतीने ही पावडर तयार करून तुम्ही 1 वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकता, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पण जर ही महिन्याच्या महिन्यात जर तुम्ही बनवली, तर छान असं फ्रेश आणि ताजा फ्लेवर आपल्याला मिळेल. कारण आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट फ्रेश बनवली, की त्याचा फ्लेवर, त्याचा स्वाद काही औरच असतो. तसं तुम्ही 1 वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकता. तर या पद्धतीने ही पावडर आता आपण छान अशी बनवून घेतली. आता कुठल्याही एखाद्या कोरड्या, स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावी. या पद्धतीने. चला आता यापासनं बहुगुणी असा चहा तयार करूयात. हो, चहा प्रेमी आहे त्यांच्यासाठी तर पर्वणीच असेल. कारण आता कोणीच टोकणार नाही. तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा जरी हा चहा पिलात तर. तर पाहू शकता, जसं चहा बनवतो ना आपण, तीच पद्धत असते बघा. पण याच्यामध्ये ना साखर जात, ना चहापत्ती जात. आता संपूर्ण दुधामध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर दुधामध्ये बनवा किंवा मग आपण 1 कप दूध आणि 1 कप पाणी वगैरे घेतो ना, तसं केलं तरीही चालेल बघा. मी संपूर्ण दूधच वापरलेला आहे. दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि दुधाला उकळी आली, की आपण जे कसायची पावडर बनवलेली आहे, ती कशाची 1 चमचा पावडर याच्यामध्ये घालायची. आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हे पेय तयार करत आहे, त्यानुसार पावडरचं प्रमाण वाढवावं. छान आता मस्त इथे आपण हे खदखदून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मस्त असं उकळतोय. जेणेकरून त्याच्यात जे आपण पावडरीमध्ये जे साहित्य वापरलंय, त्या सर्वांचा फ्लेवर, सर्वांचं गुणधर्म आपल्या या दुधामध्ये उतरेल. स्पेशली पावसाळ्यामध्ये तर आवर्जून प्यायला हवं. कारण आपण याच्यामध्ये मिरे वापरलेत, जेस्टमध वापरलंय, सोबतच आपण अश्वगंधा पावडर वापरली, सुंठ पावडर, हळद. त्यामुळे याचे बहुगुणी फायदेसुद्धा आपल्याला मिळतील. तर पाहू शकता छान असं उकडलं गेलंय. आता आपण याच्यामध्ये साखर घालत नाहीये. आपण याच्यामध्ये गुळाची पावडर घालतोय. त्यामुळे मी गॅस बंद केला, हलकंसं थंड होऊ दिलं आणि नंतर 1 चमचा किंवा आपल्या चवीनुसार गुळाची पावडर याच्यामध्ये घालावी. आता जर तुम्हाला याच्यामध्ये साखरच घालायची असेल, तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. पण आपल्याला आरोग्यदायी पेय तयार करायचं आहे ना, म्हणून मी गुळाची पावडर वापरली बघा. आणि मस्त असं आपलं गरमागरम वाफाळतं कषाय बनून तयार झालंय. कोणी म्हणेल का हा चहा नाहीये, दिसतोय चहासारखाच आणि लागतो त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम. जे आता चहाच पित नाहीत, त्यांना एकदा हे पेय प्यायला द्या. आणि ज्यांना खूप जास्त चहा प्यायची सवय आहे, पण डॉक्टर चहा पिऊ देत नाहीत, त्यांना सुद्धा द्या. कारण दुधाच्या चहाला आरोग्यदायी असा पर्यायच आज मिळालेला आहे. तर हे पेय तुम्ही आवर्जून बनवा, प्या आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. आता एकदा ही पावडर घरी बनवा आणि पावसाळ्यामध्ये सुखकर, आरोग्यदायी आणि आनंदमयी पावसाळा एन्जॉय करा. कारण यामुळे फ्रेश, ताजंतवानं आणि एनर्जेटिक तर वाटणारच, सोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. चला तर मग भेटूया अशा छान-छान रेसिपीसोबत. तोवर तुम्ही पटकन या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला तर मग भेटूया अशा छान-छान नवीन-नवीन रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.